आपण आज पण स्कूल बॅग स्टिच करणार आहोत. त्यासाठी मी हे बघा पीस रेडी करून घेतलेले आहेत, क्विल्टिंग करून घेतलेले आहेत. तर आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याची मी तुम्हाला उंची आणि लांबी सांगते. तर हे जे कापड मी यूज केलेलं आहे ते ड्रेसचं कापड यूज केलेलं आहे, जे आपण टॉप वगैरे शिवतो त्याचं कापड आहे कॉटनचं. तर खूप छान कापड आहे आणि प्रिंट पण त्याच्यावरती खूप छान आहे, म्हणून मी हे कापड यूज करत आहे. तर याची उंची जी आहे ती आहे 14 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 11 इंच. तर ही उंची आणि रुंदी मी माझ्या मुलीची जी बॅग आहे स्कूल बॅग त्याची उंची आणि रुंदी मोजून मगच हे कापड कट केलेलं आहे. आणि तुम्हाला जर मोठ्या साईजची बॅग शिवायची असेल तर याआधी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मोठ्या साईजमध्ये, तर तुम्ही ते बघून स्टिच करू शकता. तर हे जे कापड आहे त्याला फोल्ड करायचं आहे, फोल्ड करायचं, एकावर एक व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यानंतर हे जे ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला इथून गोल शेप द्यायचा आहे, बरोबर गोल शेप इथून आला पाहिजे. तर हा इथून आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित इक्वल बघून घ्या. कधी कधी काय होतं ना, खालचं वरचं कापड आपलं व्यवस्थित नसतं, त्याच्यामुळे वाकडं तिकडं कट होऊ शकतं. आपण दुसरं सुद्धा पीस सेम असंच कट करून घेणार आहोत. इथून जर असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे तर दुसरं पीस सुद्धा सेम मी कट करून घेत आहे. हे बघा असं एकावर एक ठेवायचं, नंतर या बाजूने कटिंग करून घ्यायचं. व्यवस्थित खालून गोलाकारमध्ये कट झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि बॅक पार्टला सेंटरमध्ये मार्किंग करायचं आहे. हा जो गोलाकार आहे तो आपल्या वरच्या बाजूने येईल आणि हे चौकोन बाजू आपली खालच्या बाजूने येईल. याचा आपण सेंटर काढून घेऊया. इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने इकडून 2 इंचावरती आणि या बाजूने सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. आता हे मी जे हँडल रेडी केलेले आहेत, हे बघा हे हँडल रेडी केलेले आहेत. तर याची उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते मी. याची उंची जी आहे ती 22 इंच आहे आणि याची रुंदी जी आहे ती 1.5 इंच आहे. तर बेल्टची उंची मी लहान मुलाच्या हिशोबाने घेतलेली आहे. तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये शिवायची असेल तर तुम्ही बेल्टची उंची मोठ्या माणसाच्या साईजने घेऊ शकता. नंतर इथे आपण जी मार्किंग केलेली सेंटरला त्या रेषेच्या दोन्ही बाजूला सेंटरमध्ये हे बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहे. नंतर खालून जिथे आपण 2-2 इंचावरती मार्क केलेला आहे तिथे हे बेल्ट खालून सुद्धा अटॅच करून घ्यायचे आहे. रेडी केलेले आहेत आणि जो धागा आपण यूज करत आहे तो पॉलिस्टरचा धागा यूज करत आहे, जो लवकर तुटत नाही. आणि हे बघा हे जे आपण हँडल लावला होती, अजून एक हँडल वरती पकडण्यासाठी मी इथे अटॅच करून घेत आहे. तर हे बघा असं मी अजून एक छोटंसं हँडल रेडी केलेलं आहे. तर त्याची उंची आहे 6.5 इंच आणि रुंदी आहे 1 इंच. असं आपण हँडल रेडी केलेलं आहे आणि ते आपण इथे वरती असं अटॅच करून घेत आहोत. ही जे हँडल आपण अटॅच केलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला असं अटॅच करून घ्यायचं जो आहे तो साईडला ठेवलेला आहे हँडल अटॅच करून. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करत आहोत. तर फ्रंट पार्टसाठी मी हे एक पीस रेडी केलेला आहे, ज्याचा आपल्याला इथे पॉकेट बनवायचं आहे. तर पॉकेट बनवण्यासाठी आपण जे पीस रेडी केलेलं आहे त्याची उंची जी आहे ती 9 इंच आहे आणि याची रुंदी जी आहे ती सुद्धा 9 इंच आहे. म्हणजे 9x9चं आपण हे पीस रेडी केलेलं आहे. तर आता याला आपण वरच्या साईडने 2 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आपल्याला याचे 2 पॉकेट रेडी करायचे आहे, त्यासाठी आपण इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता कटिंग करून घेणार आहोत. बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे त्याच्यावरच कटिंग करायचं आहे, खालीवरती करायचं नाही आहे. हे बघा आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपण हे जे चैन आहे ती अटॅच करणार आहोत. याच्या मध्यभागी सुद्धा आपण अशी चैन अटॅच करणार आहोत आणि याच्यावर सुद्धा आपण चैन अटॅच करून घेणार आहोत. असं आपण एक पॉकेट रेडी करून घेत आहोत. पॉकेट आपण रेडी केलेलं आहे. दोन्ही खाली पण आणि वरती पण मी चैन आणि रनर दोन्ही जॉईन करून घेतलेलं आहे, अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मध्ये पॉकेट तयार करण्यासाठी एक लाइनिंगचा कपडा कट करायचा आहे, म्हणजे अस्तरचा, आणि तो याच्यावरती स्टिच करून घ्यायचा आहे. इथे जिथे आपण वरची चैन अटॅच केलेली आहे त्याच्यावरती हा कपडा थोडासा फोल्ड करायचा आहे आणि असा ठेवून याच्यावरती आपण पूर्ण तिन्ही बाजूने चारी बाजूने स्टिचिंग करून घेत आहोत. पॉकेट पूर्ण रेडी झालेला आहे. 2 खंड इथे रेडी झालेले आहेत आपले. आणि मी या पॉकेटला दोन्ही बाजूने ना पायपिंग करून घेतलेली आहे. अस्तरचाच कापड यूज करून पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर हे जे आपलं पुढचं फ्रंट पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती या बाजूला 1 इंच आणि या बाजूला 1 इंच अशी जागा सोडून आपल्याला हे पॉकेट जे आहे याच्यावरती अटॅच करायचं आहे. तर ते कसं अटॅच करायचं आहे, डायरेक्ट असं अटॅच करायचं नाही आहे. डायरेक्ट ठेवून आपल्याला काय करायचं आहे, आधी या पॉकेटचं माप घ्यायचं आहे की चैन वगैरे आपली कुठे येते असं आपल्याला आधी माप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर
ही जी चेन जिथे येते ना त्याच्या खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर या चेनचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे. उलट बाजूने करायचं आहे. उलट बाजूने याचं मध्य काढून घ्यायचं आहे. हे बघा, ज्या बाजूने हा गोल भाग आहे त्या बाजूने हे पॉकेट चेन आपल्याला अशी उलट ठेवायची आहे आणि त्याच्यावरती स्टिचिंग करून आपलं पॉकेट इथे अटॅच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता वरच्या साईडने पॉकेट अटॅच केलेलं आहे. आता याच्या तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि एक मी साडीची लेस बघा अशी लेस आहे ती इथे अटॅच करत आहे, म्हणजे आपल्या बॅगेला अजूनही सुंदर लुक येईल आणि बॅग आपली छान दिसेल. फ्रंट पार्ट देखील रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा जो साईड पार्ट आहे तो रेडी करायचा आहे. तर मी हा रेडी करून घेतलेला आहे. आधी मी तुम्हाला याच्या साईड पार्टची उंची सांगते किती आहे. आपण मोजून घेऊया साईड पार्टची. बरोबर 35 इंच आहे. तर 2-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि साईड पार्ट आपला रेडी करून घ्यायचा आहे. तर साईड पार्टची जी रुंदी आहे ती मी घेतलेली आहे 4 इंच. तुम्हाला जास्त मोठी बॅग हवी असेल मोठ्या साईजमध्ये तर तुम्ही 6 इंच देखील घेऊ शकता. आणि याची उंची बरीच लांब घेतलेली आहे मी, म्हणजे 43 इंच घेतलेले आहे. पण 35, 36, 37, 38 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला आता काय करायचं आहे, याचा हा वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. त्यासाठी आपल्याला या पार्टचे 2 भाग करून घ्यावे लागतील. तर आपल्याला आधी ठरवून घ्यायचं आहे की आपल्याला हा वरचा पार्ट किती साईजचा हवा आहे. आपण ही जी लेस लावलेली आहे त्याच्या खालीपर्यंत आपण मोजून घेऊया. तर 9.5 इंच येत आहे हे माप, 9.5 इंच आणि या साईडने देखील 9.5 इंचच आहे. तर 9.5 इंच आपण याच्यातून कट करून घेणार आहोत. पण त्याआधी हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेते. तर 35 इंच हे समजा, 35 इंच आधी आपण असंच मोजून घेऊया अंदाजे. हे बघा, हे जर इथं ठेवलं आपलं तर इथपर्यंत आपला हा साईड पार्ट येत आहे. तर इथे आपण खून करून घेऊया. हा साईड पार्ट आता आपण कट करून पार्ट मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो वरचा भाग आहे तो इथे असा अटॅच करायचा आहे. तर हे बघा, आपण इथून लावून बघूया. थोडासा एक्स्ट्रा आहे, पण याच्यामधला अर्धा इंच जो आहे तो आपला आपण जेव्हा हे 2 भागाला जॉईन करणार आहोत तेव्हा लागणार आहे. तर थोडंसं आपण याच्यातून कट करून घेऊया. हे बघा, आता हा पार्ट इथे व्यवस्थित लागला जाईल. आता आपण याचा मध्य काढून घेऊ आणि याचे 2 भाग करून घेऊ. ही जी रेष आहे ती मध्यभागीच मी जी स्टिचिंग आहे ती केलेली आहे. आपण त्याच्यावरूनच कटिंग करून घेऊ. आता याच्यावरती आपल्याला चेन अटॅच करायची आहे आणि रनर अटॅच करायचे आहे. पार्टला चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि जे दोन्ही पार्ट आपण कट केलेले आहे साईड पार्ट ते सुद्धा जॉईन करून घेतलेला आहे. आता आपण हा जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्यावरती हा साईड पार्ट जॉईन करून घेऊया. असं या पद्धतीने आपण याला जॉईन करून घेणार आहोत. हा पार्ट उलट हवा आणि त्याच्यावरती हा पार्ट असा ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचा आहे. पार्टला हा साईड पार्ट अटॅच झालेला आहे. आता आपला हा दुसरा पार्ट सुद्धा आपण याच्यावरती अटॅच करू. नंतर हा खालचा जो बॉटम आहे तो आपण त्याच्यावरती अटॅच करणार आहोत. तर आधी हे अटॅच करून घेते, नंतर तुम्हाला सांगते आपण बॉटम कितीचा घ्यायचा. आपले दोन्ही पार्ट जे अटॅच झालेले आहेत, आता आपण हा बॉटमचा बेस घेतलेला आहे, मोजून दाखवते. 11 इंच आणि याची रुंदी जी आहे ती 3.5 इंच आहे. तर हा बॉटमचा बेस आता आपल्याला इथे खाली अटॅच करून घ्यायचा आहे. हा अटॅच केल्यानंतर आपण बॅग पलटी करून बघूया आपली बॅग कशी स्टिच झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर याला पायपिंग करून घ्यायची असेल, हे धागे दोरे निघत आहेत म्हणून, तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता.
स्कूल बॅग स्टिच करून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली स्कूल बॅग रेडी झालेली आहे. हा मागचा पार्ट आहे, हे हँडल आहे, नंतर हा फ्रंट पार्ट आहे. लेस लावल्याने त्याचं लुक अजूनच छान झालेला आहे. तर अशी स्कूल बॅग तुम्ही सुद्धा घरी स्टिच करून बघा. लहान मुलांसाठी खूप छान आहे. याच साईजची स्टिच करा म्हणजे परफेक्ट होईल. कारण मी माझ्या मुलीच्या हिशोबाने स्टिच केलेली आहे. ती पण आता ज्युनियर केजीला आहे. तर नक्की स्टिच करून बघा आणि आपली स्कूल बॅग तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.